ज्या एक्झिम आपल्या एका प्रतिष्ठित आणि प्रामाणिक कंपनीने, प्रमोटर कंपनीने, एक्सपोर्ट कंपनीने ज्या सदस्यांना मार्गदर्शन दिलं ते अतिशय प्रेरणादायक आहे. आणि आजच्या युगामध्ये म्हणजे बेकारीच्या युगामध्ये एक नवीन मार्गदर्शन आजच्या तरुणांना मिळणे हे फार अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. कारण नोकऱ्याचं शाश्वरोजन झालेलं आहे आणि स्वयंरोजगार स्वतःहून काही तयार होत नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांना माहितीचा अभाव असतो. आणि अशा वेळेस एक चांगलं जर फॅक्टर असेल किंवा चांगला जर काही उपक्रम असेल जो कमी गुंतवणुकीचा, तो म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, ज्याला आपण आयात निर्यात म्हणतो. आणि ज्या आयात निर्यातीला शासनाने, अपेडाने म्हणा, नाबार्डने म्हणा, फार मोठा प्रमोट केलेला आहे. परंतु प्रश्न कसा होतो की त्यासोबतच पॅरलल तुमच्यासारख्या जे नामांकित आणि प्रामाणिक ज्या कन्सल्टन्सी आहेत, अशा कन्सल्टन्सीना जर नवीन तरुणांना जे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला मोलाचं दिलेलं आहे तसं जर प्रत्येकाला देत राहिलं तर नवीन उद्योजक तयार होतील. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक थोडंसं भय असतं. हे भय प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगद्वारे त्यांच्या डोक्यातून काढता आणि त्यांना एक मनोबल वाढवता. एक फार मोठं एक महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचललेलं आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या टीमतर्फे तुम्हाला फार मोठे धन्यवाद देतो. आणि त्याला काय म्हणता येईल की मैलाचा दगड मैलाचा दगड तुमची कंपनी, तुमची कन्सल्टन्सी आहे. आज नवीन तरुणाला एक फार मोठी प्रेरणादायी होत आहे असं मला वाटतं. कारण जी सर्व्हिस मी तुम्हाला आल्यापासून तुम्ही मला देत आहात, ज्या प्रामाणिकपणे म्हणा, ज्या आपुलकीने म्हणा, ज्या प्रेमाने म्हणा, जे काही सर्व्हिस आम्हाला मिळालेली आहे ती अतिशय चांगली मिळालेली आहे. कोणत्याही प्रकारची सगळ्या म्हणजे जे काही न्यू कमर्स आहेत त्यांना तकलीफ झालेली नाही. तुम्ही स्वतः खूप कष्ट घेता आणि कोणाही मेंबरला कोणत्याही प्रकारे तकलीफ होईल नाही याची तुम्ही फार मोठी जबाबदारी घेता. आणि त्याला काय म्हणता येईल की एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो तुम्ही राहता तो फार मोठा प्रामाणिकपणा त्यामध्ये यथोचित भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे. ते फार मोठं महत्त्वाचं वाटतं. त्यासोबत कोणत्याही सोशल कोणत्याही ऑर्गनायझेशनला एक सोशल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्याला इट इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट त्याला म्हणतात. त्याला सामाजिक दायित्व म्हणतात. हे सामाजिक दायित्व जपणं हे व्यवस्थापनाचं एक फार मोठं अंग आहे आणि ते तुम्ही जपता. त्यामुळे एक नवीन आपुलकीची भावना सगळ्यात नवीन ट्रेनरमध्ये तयार होतात. आणि हे नवीन ट्रेनर नक्कीच मला असं वाटतं की माझ्या अनुभवानं ह्यांना कुठंतरी बळ मिळतं आणि छोट्याने का होणार ते सुरुवात करते असं मला वाटतं. एवढं माझं मनोगत मी व्यक्त करतो.